नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज. जनतेचा बातमी आहे जमीन चोरीला गेले संदर्भातली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मोजे विळेगाव येथील गट क्रमांक 26 मधील 14 शेतकऱ्यांच्या जमिनी चोरी गेलेल्या असून 13 वर्षापासून अद्यापही त्याचा शोध लागत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. शासनाला पाठपुरावा करून देखील कोणताही अद्याप निर्णय लागत नसल्यामुळे नेमका आमचा मावेजा गेला कुठे हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अहमदपूर तालुक्यातील तांबडसांगी येथील रुक्माजी नरोटे हे शेतकरीशी माध्यमाशी बोलत होते. येणाऱ्या 26 जानेवारी 2026 रोजी आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा त्यांनी इशारा दिला आहे. पाहुयात सविस्तर बातमीपत्र. मी नरवटे रुक्माजी केशव, राहणार तांबडसांगवी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. तर आपला विषय आहे वैरागड साठवण तलावाची फेर चौकशी करण्याबाबत. तर मौजे वैरागड साठवण तलाव हे वैरागड येथे झालेलं आहे. त्याच्यामध्ये विळेगावच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत. तर एकूण 14 शेतकरी आहेत, त्यांच्या जमिनी आणखीनही संपादित झाल्या नाहीत, जे की त्या जमिनीमध्ये आता पाणी आलेलं आहे. तर मी 2017 पासून आपल्या प्रशासनाला, लातूरचे कलेक्टर असतील त्यांना 2017 पासून पत्रव्यवहार करतोय. त्याबद्दल 2010 मध्ये हे साठवण तलाव झालेला आहे. त्याची पूर्ण मोजणी हे 2010 मध्ये झालेली आहे. तर त्याला 2012 मध्ये त्यांनी पाळूचं काम करून घेतलं आणि 2017 मध्ये साठवण तलावाचं अवॉर्ड पास झालं. 2017 मध्ये अवॉर्ड पास झाल्याच्या नंतर मग समजलं की आपली जमीन लावलेली नाही, जमिनीमध्ये थोडासा फेरफार केलेला होता. तर म्हणजे खाली 7 मुद्दे काढलेले आहेत मी त्या साठवण तलावामधले. एक पहिला मुद्दा आहे, कलम 4 ची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना दिल्या. जे काही शेतकरी त्या वैरागड साठवण तलावामध्ये येणार होते त्यांना कलम 4 ची नोटीस पाठवली त्यांनी आणि 4.1 नोटीसमध्ये ह्या जाणून बुजून काही 14 शेतकऱ्यांना त्यांनी नोटीस 4.1 ची नोटीस पाठवलेलीच नाही, त्यांना वगळण्यात आलं. आणि ज्या शेतकऱ्यांना लाभच नाही, डोंगरावरच्या जमिनी आहेत, 70 ते 80 फूट वरच्या जमिनी आहेत, अशा शेतकऱ्यांना त्यांनी 4.1 नोटीसमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. तर दुसरा मुद्दा असा आहे, भूमी अभिलेखाचा आहे. भूमी अभिलेखांनी सर्व शेतकऱ्यांना 4/8/2010 ला त्यांनी भूमी अभिलेखातून तहसील मार्फत एक नोटीस पाठवल्या, जी मोजणीची आहेत ती. आणि लघु पाटबंधारे विभागाला पण त्याच दिवशी नोटीस पाठवली की तुम्ही इथं हजर राहा. जे काही त्याच्यामध्ये जे सामील होते संयुक्त मोजणीला, त्यांना पण 4/8/10 लाच पत्र पाठवलं आणि त्या पत्रात नमूद केलं की सर्व शेतकऱ्यांनी त्याच्या पत्रामध्ये 9/8/2010 9 तारीख दिली. त्या तारखेला तुम्ही सर्वजण हजर राहा आणि आपली मोजणी करून घ्या, पोट हिस्स्याची मोजणी काय ती करून घ्या. पण असं न होता 4/8/2010 लाच हे संयुक्त मोजणीचा अहवाल करून त्यांनी सगळा दप्तर गुंडाळलेला आहे. म्हणजे 9 तारखेला यायचं होतं ते त्यांनी 4 तारखेलाच गुंडाळलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे, लघुपाटमध्ये यांनी जे 14 शेतकरी आहेत, 14 शेतकऱ्यांचे गटक्रमांक आहेत. गट क्रमांक 26 मध्ये ते आमचा गट क्रमांक आहे नरवटेचा. तर गट क्रमांक 26 मध्ये 6 पोट हिस्सेदार आहेत. तर गट क्रमांक त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, 3च हिस्सेदार दाखवलेत. फक्त गट क्रमांक 26 मध्ये 3 हिस्से दाखवून आमची जमीन त्या 3 हिस्सेदारांना त्यांच्याच नावावर लावून टाकलेली आहे. हे त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेलं काम आहे. नंबर 5वा मुद्दा आहे, मौजे विळेगाव, आपलं मौजे काजळ हिप्परगाव, विळेगाव, वैरागड, डाळेगाव, खंडाळे हा एक जिल्हा मार्ग गेलाय तिथून. तर हा जिल्हा मार्ग पूर्ण त्यांनी FTL चे पॉइंट वरती सोडून पूर्ण पाणी साठ्यातून टाकलेला आहे. आणि तो जो रोड आहे ते 20 फूट वरती उंच उचललेला आहे नदीच्या काठाने. आणि त्याचा पाळू किंवा भिंत बनवल्यासारखं करून 15 ते 20 एकर मधला यांनी पाणी साठा पूर्ण कमी करून त्याच्यामध्ये 5 गावचं तिथं नुकसान होणार आहे. एवढा जे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी साठा लागतो, हा पाणी साठा त्यांनी कमी करून टाकलेला आहे तिथं. एकंदरीत थोडक्यामध्ये तुमचं शासनाकडून तुम्हाला कशा प्रकारे डावलण्यात आले आणि इथं गैरव्यवहार काय झाला हे सांगता येईल का? ह्या शासनाने ह्याला मी वारंवार पत्रव्यवहार करून पार मुख्यमंत्री यांच्या पस्तोर पत्रव्यवहार केलेत. तिथून त्यांना सविस्तर याची चौकशी करून तुम्ही याचा सविस्तर अहवाल आमच्याकडे सादर करा. विभागीय आयुक्त आपले औरंगाबादचे असतील, तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग औरंगाबाद असेल, लातूरचं लघु पाटबंधारे विभाग असेल, लातूरचं कलेक्टर ऑफिस असेल, यांनी सगळ्यांनी अहमदपूरचं उपविभागीय अधिकारी कार्यालय अहमदपूर असेल,
यांनी सगळ्यांनी अहवाल यांना मागितले, त्यांनी अहवाल आतापर्यंत दिलेला नाही. आणि काल परवा एक मी माहितीचा अधिकार दिल्यावर त्यांनी एक अहवाल दिला आहे ॲज इट इज, मागचा कॉपी पेस्ट करून पुढचा अहवाल हे अशाला असा आहे, असा अहवाल चुकीचा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. शेवटची आता तुमची मागणी काय आहे आणि पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा काय आहे? आता आमची अशी मागणी आहे की शासनाने या आमच्या पत्राची दखल घेऊन यांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करावी आणि सर्व 14 शेतकरी जे वंचित आहेत या 14 शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांना मावेजा द्यावा आणि जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि इथून पुढची दिशा हे जर असं झालं नाही तर येत्या 26 जानेवारी 2026ला आम्ही सर्व शेतकरी मिळून आत्मदहन करणार आहोत. साठवण तलाव असेल किंवा तहसील अहमदपूर कार्यालय असेल, इथं आम्ही आत्मदहन करणार आहे. हे शासनाने आमचा इशारा पक्का आहे आणि हे लक्षात ठेवावे. महादेवराव दराडे घोटाळा, माझ्या गावच्या काही लोकांच्या जमिनी तळ्यात गेल्या नसता सुद्धा त्यांना माविजा दिलेला आहे. आणि काही लोकांना एकरी 4-4 हजार झाडं लावलेत म्हणून शासनाला दाखविलेत, तिथं सध्या एकही झाड नाही. आणि याने जिथं ज्या वावरात सडक जाती तिथून सडक न काढता कुठूनही मनमानी काढून रस्त्याचं काम कंप्लीट झालं म्हणून शासनाला दाखविलं, सडकाचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.